भैरवनाथाच्या नावाने सांग मला, उचला रे एकेकाला. ए ओट, चल ओट. ए जाऊन सांग तुझ्या बोंट्याला की साहेबांनी आमची सगळी वस्ती उठावली तुझी म्हणून. चल. अमोल बाळा तू ठीक आहेस ना? ह्या लोकांनी तुला काही केलं नाही ना? नाही बाबा, मी बाबांचा स्टॉल मुलगा आहे, मला काय होणार? नाही नाही, काय नाही होणार. या भेटीसाठी नियतीनं मला 7 वर्ष वाट बघायला लावली. 7 वर्ष. अमोल, अर्जुन, आज तुम्हाला दोघांना तुमच्या वाट पाहण्याचं फळ मिळालं. बाबा, मला आज खूप स्पेशल वाटतंय. बाळा, मला पण आजपर्यंत एवढं स्पेशल कधीच नव्हतं वाटलं रे. बाबा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल परफॉर्मन्स करणार आहे आणि मी त्याची तयारी पण केली आहे. अरे वा, मग तर बघितलंच पाहिजे है ना? पण माझ्याकडे त्यासाठी लागणार सामान नाहीये. अरे काही हरकत नाही, तसंच करून दाखव. ओके मा. टप्पे, आजचाच दिवस आहे, हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. बायको आहे ती माझी. बाबा, तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू? काय रे बाळा? तुम्ही दोघं एकत्र या ना परत. आणि बाबा, मला हे सगळं फादर्सला करायचं होतं, पण मी किडनॅप झालो ना. बोल बाळा, आता आज आपण भेटलो ना, आजच आपलं फादर्स डे. हा, 2 मिनिट बाबा. हॅपी फादर्स डे बाबा.
हॅपी फादर्स डे. आज तर माझा बर्थडे फादर्स डे मी एकट्याने साजरा केला. पण मी आता इथून पुढे तुम्हाला माझ्या जीवात जाऊ देणार नाही. बरं, प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. अहो तुम्ही कुणाला तर फोन केला होता ना? चिंचुक्यांना केलता, पण त्यांना पण काय धड माहित नाही. अहो कुठे असतील ते? ठीक असतील ना? हो आपलं ठीक आहे, पण बापूंनी काल रात्र जागून काढली आहे. पोटात अन्नाचा एक घास नाही आहे त्यांच्या. होय अगं मोना, अशानं बापूंची तब्येत पण बिघडेल. हो ना. बापू. अमोल, मामा. बापू, अमोल, बापू अमोल आलाय. अगं कशी आहेस तू? रात्रभर तुम्ही घराच्या बाहेर होता का? बरी आहेस ना तू? बापू अगं अमोल, अरे वा, कसा आहेस तू? त्या लोकांनी काय केलं नाही ना तुला? नाही बापू. बापू शांत. आम्ही आलोय ना नीट घरी. तुम्ही नका काळजी करू, काही नाही झालं. देवा पांडुरंगा, ऐकलंस रे माझं. आता आयुष्यभर तुझं ऋण पेटणार नाहीत बघ. बापू पण सर तुम्ही ठीक आहेत ना? अहो आम्हाला खूप काळजी वाटली हो तुमची, आणि रात्रभर डोळ्याला डोळा नाही बघा आमच्या. अमोल, माझं चुकलं. माझ्यावर जबाबदारी होती तुला सांभाळायची. माझं दुर्लक्ष झालं बघ. माझ्यामुळे झालं हे सगळं. अरे मामा, एवढं काय नाही झालं मला. अरे पण अमोल, तू तुझ्या माला आणि बाबांना परफॉर्मन्स करून दाखवणार होता ना, तो पण नाही दाखवता आला आपल्याला. अरे मामा, दाखवलं ना मी आता. मी किडनॅप चालू मला सोडवायला बाबा आले ना. म्हणजे अरे मामा, त्यांनी आधी मला किडनॅप केलं आणि नंतर माझ्या माला पण किडनॅप केलं. काय? अगं मग दिदी तुम्ही सुटला कसं काय? बाबांनी सोडवलं आम्हाला. मा म्हणली होती माझे बाबा शहनशाह आहेत म्हणून. मग मी किडनॅप झालो तेव्हा माझ्या डोळ्यांनी बघता आलं. छोटे सरकार, म्हणजे तुमची आणि अर्जुन दादांची भेट झाली का? हो मग, म्हणून तर माझा मामा जगातला बेस्ट मामा आहे. मामा, बरं झालं मी किडनॅप झालो. बापू बघितलं का, इथं रात्रभर आपला जीव कासावीस होतोय आणि म्हणतोय बरं झालं किडनॅप झालो. बापू, माझे बाबा एकदम धाडसी आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बाबांना फायटिंग करताना बघायला पाहिजे होतं. अरे अमोल, अरे तुझ्या बाबांना फाईट करताना मी लय वेळा बघितलंय. तू पहिल्यांदा बघितलंयस बघ. होय अमोल, अरे तू पहिल्यांदा बघितलंयस. अमोल सांग बरं, कशी फाईट केली रे बाबांनी? मी सांगतो. आता बघा. मामा, अरे मला किडनॅप केलं. त्यावेळी तिथले बॉक्स पडले आणि माझे बाबा आले. माझ्यामध्ये आणि बाबांमध्ये 708 लोक होते. त्यानंतर ती लोक माझ्या बाबांना मारायला गेली. बाबांनी असं धरलं, अशी बुक्की मारली आणि तो माणूस पडला. परत एक माणूस आला, काठी धरली, अशी फाईट मारली. दर्शन मारलं. त्याच्यानंतर माझे बाबा एवढ्या जवळ आले होते. त्यानंतर सगळे लोक उठले, बाबांना पकडला आणि खूप म्हणजे खूप लांब घेऊन गेले. त्याच्यानंतर बाबांनी अशी ताकद लावली, सगळ्यांना उडून टाकलं. दिप्या मामा,
माझे बाबा खरंच सुपर हिरो आहेत. अमोल सुपर हिरो नाहीत. मग हा शहंशाह. बरं तुम्ही आराम केलाच नसेल ना? तिथे आरामाचं सोड. काल दुपारपासून बापूंच्या पोटात अन्नाचा कण नाही साधा. ब्या बापू हो का करताय तुम्ही असं? खाऊन घ्या ना जरा. मी बनवते चला. दिदे तू थांब जरा. धावपळ झाल्या तुझी, आराम कर. मोना बघल नाश्त्याचं. काय मोना करशील ना? हो बनवते की. बापू आता तरी आला का तुमचा जीवात जीव? जावा आवरून घ्या तुमचं. चला मी फ्रेश होते. हो. चला. हा बनवते की नाश्ता. ही मोना त्याच्यासाठीच आहे ना? मोने आतापर्यंत तुला कामं करावी लागत होती, पण निदान या घरात तरी राहायला मिळत होतं. आता लवकरच हे घर सोडून जावं लागणार असं दिसतंय बघ. नुसतं ऑर्डरी सोडायच्या. मोना हे कर, मोना ते कर, पण मोनाचं म्हणणं कुणाला ऐकून घ्यायचं नाहीये. बोला नाश्ता करते मी. काय गिळायचं असेल तर सांगा, आणून देते. ठोसत बसा. मोना दिदी रात्रभर बाहेर होती. त्या दोघांनी दुपारपासून काय खाल्लं नाही आणि तुला एक काम सांगितलं तर चिडचिड करते होय. तुम्ही बनवायचं होतं ना, तुम्ही का बनवत नाहीये? अगं मला येत असतं तर मी केलं असतं की. तुला काय मदत पाहिजे सांग, मी करतो. काही नको, काम वाढवून ठेवणार नुसतं माझं. अगं मोना मग कशाला एवढी चिडचिड करतीस? अहो माझं म्हणणं ऐकून घेतलं तर कळेल ना की माझी चिडचिड कामामुळे होत नाहीये. अगं मग सांग तरी. तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे मला? मला सांगा, आज अर्जुन दादांनी अमोल आणि वंसना सोडवलं तर याचा अर्थ काय होतो? आता वेगळा काय अर्थ होणार आहे? हा बघ, मला सरळ सरळ असं वाटतंय की अमोलमुळे ती तीन दाजी एकत्र येणार आहे. ही जी खोटी आशा तुम्ही वंसना देताय ना, तेच मला पटत नाहीये. अहो तुम्हाला कितीही वाटत असलं तरी अर्जुन दादांचा तर साखरपुडा झालाय, तेही त्यांच्या मर्जीने. हो ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती जरा. काय वेगळी होती? त्यांनी शुद्धीतच निर्णय घेतलाय ना. त्यांनी डिवोर्स पेपर पाठवले, साखरपुडा केला रीतसर, आणि तीही जोरदार. मग मी म्हणते तुम्ही का जबरदस्ती त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय? जबरदस्ती? अहो हे बघा, अर्जुन दादांना जर खरंच अमोल आणि वंसना त्यांच्या घरी न्यायचं असतं ना, तर त्यांनी साखरपुडा केलाच नसता. आणि अमोल जरी त्यांना भेटला नसता ना, तरी त्यांना माहित होतं ना की त्यांना एक मुलगा आहे. काय ते पण विसरले होते? मोना बापू ते हे बघ, तुम्हा नवरा बायकोचं बोलणं ऐकलंय मी. नाही म्हणजे इथून चाललो होतो आणि माझ्या कानावर पडलं. मोना, आप्पी आणि अर्जुन एकत्र येतील का नाही आपल्याला काहीच माहित नाही, पण किमान त्यांनी एकत्र यावं याच्यासाठी आपण प्रयत्न करणं तरी गरजेचं आहे ना ग. अहो बापू, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण अर्जुन दादांचं जे काय चाललंय ना ते बघितलं तर. मोना, तू सगळ्या विरुद्ध दिशा तपासल्या तर तुला कसा मार्ग सापडणार? हे बघ, आशा ठेवण्यासाठी एक मार्ग पुरेसा असतो, आणि मला वाटतंय आप्पी अर्जुनच्या आयुष्यात अमोलच्या रूपानं ती गोष्ट आहे. म्हणून आपण प्रयत्न करायचे सोडले नाहीत पाहिजे. बापू म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की दिदी आणि दाजी एकत्र आले पाहिजेत, पण मोनाजी म्हणते ना, त्यात पण काही असं खोटं म्हणता येणार नाही. दिप्या, नाही बापू, मी असं म्हणत नाही की आपण प्रयत्न थांबवले पाहिजे, पण जोपर्यंत दिदीची आणि दाजींची मनापासून इच्छा होत नाही ना, तोपर्यंत आपला प्रयत्न काय कामाला येणार ना. अरे तसं नाही दिप्या. आत्तापर्यंत अर्जुनला अमोलबद्दल माहित होतं का? नव्हतं. आता झालंय ना माहिती. मग आता वेळ निघून. हा, वेळ निघून गेले का काय अशी भीती वाटते मला. पण दिप्या, माझा नियतीवर पूर्ण विश्वास आहे. लक्षात ठेव, अर्जुनच्या मनात अमोलबद्दल प्रेम आहे, पण इथून पुढच्या काळात
माझ्या आप्पीबद्दल पण त्याच्या मनात प्रेमाचं पाझर फुटणार, मला खात्री आहे. अहो बापू, मलाही आवडेल असं झालं तर. पण तुम्ही वंसांना अशी स्वप्न दाखवाल आणि तसं नाही झालं तर त्यांना काय वाटेल ना? आणि त्या किती खसतील याचीही भीती वाटते मला. बघू. विना काका, अर्जुन रात्री उशिरा निघून गेला. जाताना निदान काहीतरी सांगून जायचं ना. काळजी वाटते रे. सध्या भाऊजींच्या डोक्यातनं 100 गोष्टी चालू आहेत. त्यामुळं कधी काय डोक्यात येईल आणि काय करतील ना, काहीच कळत नाही त्यांचं. तो त्यांना सोडवायला गेलाय असं चिंचुके म्हणाले मला, पण नक्की काय ते माहित नाही. अर्जुन, अरे कुठे आहेस तू? तू कसा आहेस? आणि अमोल, अमोल कुठे? कसा आहे तो? आहे, ठीक आहे दादा. अरे त्या लोकांनी अमोल नंतर आप्पीला पण किडनॅप केलं होतं. म्हणजे खरं तर आप्पीने स्वतःच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनवला होता. म्हणजे आम्ही त्या पडके बंगल्यापाशी पोहोचलो आणि कुठं जायचं काय करायचं काहीच कळलं. मग आप्पीने स्वतःच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनवला आणि तिकडे निघत असताना तिने स्वतःचं लाईव्ह लोकेशन मला पाठवून ठेवलं आणि त्यामुळे अमोल सापडला. खरं तर हुशार आहे आपण. काय सर? अहो त्यांना आणि अमोलला काय झालं असतं तर? आणि अर्जुनवर विश्वास नाहीये का त्यांचा? असताना तर त्यांनी असं काही केलंच नसतं. अर्जा, अरे अमोलला भेटलास का तू? अहो भेटलो. अहो कदम, मी त्याला कुशीत घेतला, मिठीत घेतला, त्याच्या लय पप्प्या घेतल्या, त्याचे लय लाड केले मी. तुम्हाला माहितीये का, समर कॅम्प मधला सिम्बा आहे ना, तोच आपला अमोल आहे दादा. अरे अर्जा, अरे म्हणजे तू त्याला भेटत होतास म्हणजे? अरे तू कशाला? मी पण त्याला 1-2दा भेटलोय. अरे तुझ्या साखरपुड्याला तो भेटला ना, तेव्हाच मला वाटलं या पोराचं ना आपलं काहीतरी नातं आहे. कदम, आम्ही तिकडे गेलो ना, काही कळनाच कुठं शोधायचं काय करायचं. नंतर कळलं एका ठिकाणी, जरा सुगावा लागला, मग गेलो सोडवायला त्याला. भाऊजी, हो तिथं त्यांची लोक असतील ना? होती की वहिनी. आप्पीने ना सिम्बाला माझ्याबद्दल सांगितलं होतं, म्हणजे अमोलला. मस्तपैकी मांडी टाकून बसला होता निवांत. आणि बरं तर त्या गुंडांना पण दम देत होता. अरे म्हणजे एवढं सगळं होऊन बी आप्पीनं लेकराच्या मनात ईश नाही कालवलं बरं का? नाही कदम, ईश नाही घालवलं. कदम, आज मला गॅरंटी झाली, मी आप्पीला ओळखायला नाही चुकलो. अर्जा, अरे म्हणजे तू 7 वर्ष पोरापासून लांब होतास, पण आप्पीनं सगळं नीट सांभाळून घेतलंय बरं का? मामनजी, हो आपला अमोल भेटला ही खरंच लय चांगली गोष्ट आहे. पण म्हणून आपण जे चुकीचं वागली ते नाही विसरता येत ना. बहिणी, असं नाही. म्हणजे आप्पी बायको म्हणून कदाचित चुकली असेल, पण तिने एक आई म्हणून अमोलला जे काही दिले ना, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितले आज. तिने अमोलला लय चांगलं वाढवलंय. अर्जा, अरे आप्पीनं अमोलला केलेल्या संस्काराबद्दल मला कधीच शंका नव्हती बरं का? खरंय कदम, आप्पीने अमोलला आई आणि बाप दोघांचं प्रेम दिलं. आणि जवळ नसलेल्या या बापाबद्दल त्याच्या मनात एवढा आदर भरून ठेवला ना, त्यांनी मला बघितल्यावर हाक काय मारली माहिती का? बाबा. कदम, तो बाबा म्हणत असताना त्याच्या डोळ्यात जे होतं ना, ते दुसरं तिसरं काय नव्हतं. आप्पीने केलेले संस्कार होते. मला एवढा अभिमान वाटला ना की तो माझा अमोल आहे.
मला अर्जुन, मी निघते. आजचे सगळे अपडेट्स घेतलेत मी. काही राहिलं असेल तर कॉल कर. अगं आर्या, नाश्ता करून जा ना, थांब ना. नाही, नको. घरी आईसोबतच करेन. भाऊजी अमोलला भेटले इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याबरोबर ह्या अपर्णाने घराचा उंबरठा ओलांडता कामा नये, नाहीतर सगळंच अवघड होऊन बसेल.